शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुभटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला घडविले स्वराज जेणे सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला विठ्ठल 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता अंतकरणाच्या समाधानाकरता लोकमनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बिजरवली विश्व ऐक्यभावाचं ज्यांनी गुंफण घातलं देहू निवासी साधू जगद्गुरू तुकोबराय त्यांच्या जीवनातील क्रांती प्रगट करणारा अभंग चिंतनाकरता निवडला आहे विठ्ठल अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा किम निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हे सगळ्यांना श्रोत आहे ज्ञात आहे तरी देखील वक्त्याचं सांगणे आद्य कर्तव्य आहे आज खऱ्या अर्थाने ज्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे अशा असणाऱ्या कैलासवासी मातोश्री सावित्रीबाई नामदेव म्हस्के आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांच्या परिवाराने केलेलं हे कीर्तनाचं आयोजन आहे आईच्या पाश्चात्य त्यांचे सगळे त्या ठिकाणी 4ही भावंड रावसाहेब नामदेव म्हस्के असतील मच्छिंद्र नामदेव म्हस्के सुरेश नामदेव म्हस्के आणि विष्णू नामदेव म्हस्के हे आईंचे 4ही सुपुत्र आहे खऱ्या अर्थाने या 4ही जणांच्या जीवनातली माय हे पात्र जीवनातून निघून गेलेलं आहे वर्ष झालंय माय निघून गेली आई वडील गेल्यानंतर प्रत्येक येणारा जो दिवस असतो तो जबाबदारीचा आपल्या कर्तृत्वाची थाप आपल्यावरती ती पडत असते मायबाप हे 2 पात्र जीवनातून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आई वडील जाणं ही परिस्थिती माणसाला सबाह्य करत असते पण या परिस्थितीतून देखील उरून ती शक्ती देण्याची ताकद त्यानिमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे एखाद्या वेळेस टाटा बिर्लाच्याही तुमच्या पाठीवरती या 4ही भावंडाच्या पाठीवरती थाप पडेल पण मला असं वाटतंय जे आईच्या आशीर्वादात ती थाप होती ती आता तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार नाही त्यांच्या जीवनातील माय ही निघून गेली आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे केलेलं कीर्तनाचं आयोजन आहे अतिशय गोड अशा प्रकारचा हा सोहळा हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे हा परिवार फार मोठा आहे या परिवारात राजकीय क्षेत्रातही दिग्गज माणसं या परिवारातले आहेत त्यात आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे अंबादास आसाराम म्हस्के शिवसेना उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी साहेब देखील उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद नंदू रावसाहेब म्हस्के युवासेना शहर प्रमुख आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बलाढ्य माणसं या परिवारातले या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या चरणारविंद मी खरंच मनस्वी अभिवादन करतो ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला माझे जिवलग मित्र वारकरी संप्रदायातील अतिशय गोड व्यक्तिमत्व बहुआयामी व्यक्तिमत्व माझे जिवलग विकासदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत सातारकर बाबा महाराज सातारकर आणि इंदुरीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व आणि घरातलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विकासजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही त्या ठिकाणी मनस्वी वंदन करतो त्यांच्याही चरणारविंद मनस्वी अभिवादन सगळेच या ठिकाणी मंडळी आहेत सगळ्यांनाच धन्यवाद देतो कीर्तनाच्या साथीकरता वारकरी संप्रदायातील सर्व तत्वनिष्ठ मंडळी यूट्यूब जर तुम्ही चेक केलं तर हजारो चालीत तुम्हाला पाहायला मिळतील
एक नाव सर्च करा तुम्ही, तुकाराम महाराज राऊत. हजारो तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायला मिळेल, हजारो चाली त्यांच्या पाहायला मिळेल. असं गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे जिवलग तुकारामजी राऊत, आपणासही वंदन करतो. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आपण आलात. त्याचबरोबर आमचे शंकरजी अतिशय गोड गळ्याचे धनी आहेत, त्यांनाही मनस्वी वंदन करतो. इकडं आमचे दीपक महाराज मगर आहेत, त्यांनाही धन्यवाद. इकडं माईकवर सोनवणे महाराज आपणासही मनस्वी वंदन करतो. या ठिकाणी कुरे महाराज यांच्या संस्थेतले सर्व साधक वृंद आहेत, त्यांच्याही चरणारविंद मनस्वी अभिवादन. सिस्टमवाले दादा, गोड सिस्टम आहे, एकच करा, काहीच करू नका. अतिशय गोड सिस्टम आहे, तुम्हाला देखील धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे खोमणे मामा या ठिकाणी जिगठांचे आहेत. खोमणे मामा, अगोदर आपली भेट झालेली आहे. मामांच्याही चरणारविंद मनस्वी अभिवादन करतो. सगळेच या ठिकाणी जाणकार वारकरी संप्रदायातील सर्व तत्वनिष्ठ मंडळी आपणास विनम्र भावे अभिवादन करतो. आता सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य नाही आहे आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काय नवरी पण नाही, हे का नाही. तुमचं नाव घेतो पण उखाणा घेऊन घेतो. हनुमंतराच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, हनुमंतराच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून. तुम्हा सर्वांचं नाव घेतो, छत्रपतीचा मान राखो. विठ्ठल ज्यांचा मृदंग तुम्ही गोड मृदंग ऐकतायत, माझे जिवलग ऋषिकेश महाराज तराशे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. कॅमेरा ऑपरेट करणारे मराठी हॉटस्पॉटचे सर्वा. मराठी हॉटस्पॉट हे चॅनल 26 लाख सबस्क्रायबर आहेत, ते चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. काही दिवसात तुम्हाला ते कीर्तनही पाहायला मिळेल. इकडं नवीनच नुकतंच आमचे तुकारामजी यांचं आनंद रस अतिशय गोड चॅनल आहे, त्या चॅनललाही लाईक सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका. आनंद रस गोड चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद. सगळेच मंडळी सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. इकडं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टदार अतिशय गोड आणि माझ्यावरती प्रेम करणारे व्यक्ती आमचे दीपकजी या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबाजी आहेत. सगळेच मंडळी वारकरी संप्रदायातील सगळ्यांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो आणि चिंतनाकडे वळतोय. विठ्ठल आईचं या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. अर्थात एक दिवस आपलं देखील पुण्यस्मरण काकाजी होणार आहे. आपलं देखील पुण्यस्मरण हे होणार आहे. आपलंही 6 मास होणार आहे. आपलं सुद्धा 13वी होणार आहे. आपले सुद्धा दशक्रियाविधी होणार आहे. एक दिवस आपण देखील मरणार आहे. मरणार आहे. एक दिवस आपण देखील मरणार आहे आणि आपल्या मौतीत बिड्या वडणारे ते राहणार आहेत. एक दिवस आपण देखील मरणार आहेत. आईचा फोटो या ठिकाणी लागलाय, एक दिवस आपला देखील फोटो या ठिकाणी लागणार आहे, याची जाणीव माणसाला असली पाहिजे. विठ्ठल 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 जन्म आणि मृत्यू खऱ्या अर्थाने ही 2 सोहळे आहेत. जन्माचा देखील सोहळा आहे आणि मृत्यू हा सोहळा आहे. जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे आहेत. वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण असं या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. जन्माचा सोहळा लोक आनंदाने साजरी करतात, बारसं लोक साजरी करतात, फार आनंदाने जन्माचा सोहळा करतात. पण मला असं वाटतं मृत्यूचा सोहळा तेवढा आनंदाने आपण करत नाही, तेवढा आनंदाने नाही करत. मी प्रमाणाने पुष्टी देईल संतांच्या. जन्म हा सोहळा आहे आणि मृत्यू देखील सोहळा आहे. ज्ञानोबरायचं प्रमाण देईल, तुकोबरायचं प्रमाण देईल. ज्ञानोबरा म्हणतात देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यू सोहळिया. तुकोबरायचं देखील प्रमाण आहे. तुकोबराय देखील म्हणतायत आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात मरणाचा त्यांनी सोहळा स्वीकारला आहे. संतांचे अनेक प्रमाणं देता येईल. मला असं वाटतंय विठ्ठल 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 आपल्याला मान्य करावंच लागेल, कारण मरण हे अटळ आहे.
बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतोय की आपलं जसं जसं वय वाढतं तसं आयुष्य वाढतं की काय. ज्ञानोबराय म्हणतायत जव जव बाळपणिया वाढे तव तव भोजनाच ती कोडे. आयुष्य निमालेकडे आतुनी ती ग्लानीची नाही किंवा जन्मलिया दिवस दिवसे ओ लागे काळाचीच ऐसे. काळ प्रत्येक क्षणोक्षणाला आपली वाट पाहतोय. जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे सांध्यातलं जीवन आहे ते माझं तुमचं आणि माझं जीवन आहे. जीवनात आपण तुम्ही आम्ही सगळेजण प्रवासी आहोत. तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहोत. प्रत्येकाला प्रवास करत करत कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे. कुठलं स्टेशन आपलं शेवटचं असेल हे कुणाला माहीत नाहीये. समृद्ध वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाट याची पाहे 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 काळ आपली वाट पाहतोय. जीवनात तुम्ही आम्ही सगळेजण प्रवासी आहोत. कुणाचा प्रवास समृद्धी हायवेवरती एका स्लीपर कोच बसमध्ये असू शकतो हे कुणाला शाश्वत माहीत आहे. कैलास गंगावणे प्राध्यापक होते. बरेचसे कुटुंब 25 लोक त्या ठिकाणी गतप्राण झाले. उद्याचं स्वप्न उद्याचं भवितव्य घेऊन निघाले होते. कुणी शिक्षक होतं कुणी पदवीधर होणार होतं. प्रत्येकजण जो तो आपल्या प्रयत्नाकरता जो तो उद्याचं भविष्य निर्माण करण्याकरता पुणे इकडे बस ती चालली होती स्लीपर कोच. पण आपलं जीवन आपला शेवटचा प्रवास हा स्वतःचं मरण स्वतः बघितलंय. कल्पना देखील करू शकत नाहीये. म्हणून मला असं वाटतंय तुम्ही आम्ही सगळेजण प्रवासी आहोत. प्रवास चांगला करून घ्या. इथं बसलेले अरे ईश्वराचे सगळे आपण भाडेकरूच आहोत. एक दिवस आपल्याला आपला जो कमरा आहे तो खाली करायचा आहे. चमड़े के कमरे को तू क्या संभाले चमड़े के कमरे को तू क्या संभाले जिस दिन घर का मालिक तुझे निकाले. अरे इसका किराया भरना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस जमानत ना होगी पल्ले में घर कुछ अमानत ना होगी. फिर कैद हो के तुझे चलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. मेरी न मानो यमराज तो मनाएंगे तेरा कर्म दंड मार मार भुगताएंगे. घोर नरक बीच सहना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा. शंकरजी हे राजेश्वरानंदजीचं फार गोड गीत आहे. फार गोड गातात बरं ते. बरेचसे जुने मंडळी तुम्हाला माहीत असेल. फार गोड गायचे ते. जनराजिश मोह मत करना जनराजिश मोह मत करना काया कुटी है निराली जमाने भर से 10 दरवाजे वाली जमाने भर से जमाने भर से. तुम्ही आम्ही सगळेजण प्रवासी आहोत. इथं बसलेले कुणाला शाश्वती आहे का. माझं आयुष्य 100 वर्षाचं आहे. कुणीतरी बोट वर करून सांगा. हां सांगा भावा तुमचं काय राहिलं. तुमचं आता 10-5 राहिले नाही. तसं बोलायचं व्हायचं बी काय तसं काळ्या जिबीचं नाही बरं. हां पण कुणाचा काय भरोसा आहे महाराज. शाश्वती नाही आहे जीवनात. तुम्ही आम्ही सगळेजण प्रवासी आहोत. मला असं वाटतं प्रवास करत असताना फार चांगला प्रवास करा. जीवनात 2 प्रवास आहे. पहिला प्रवास आहे जगून मरण्यासाठी आणि दुसरा प्रवास आहे मरून जगण्यासाठी. फर्स्ट प्रवासापेक्षा माणसाने सेकंड प्रवासाला महत्त्व दिलं पाहिजे. जगून तर कुणी मरतो पण मेल्यानंतर जगलं पाहिजे. मेल्यानंतर जगलं पाहिजे. काही माणसं मेल्यानंतर सुद्धा जगतात ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे. जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यू होना समय की बात है.
जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद लोगों के दिल में जीवित रहना किए हुए कर्मों की बात है, किए हुए कर्मों की बात है. ते खरं जीवन आहे, ते खरं जीवन आहे. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. त्याकरता काय करावं लागेल? जीवन जगत असताना मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करून उरावे. जन्माला तर कुत्रे मांजरे देखील येतात. हो, आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. कुत्रे मांजरे जन्माला येतात, पण त्या पलीकडचं जीवन हे तुमचं आमचं आहे. हा? हे पुन्हा पुन्हा मिळत नाहीये. पुनर्भार्या पुनर्मित्र, पण न पुनः पुनः शरीराहा. दुर्लभो मनुष्य देह देहिग्ना क्षणभंगुराहा. तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ असणारा देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. 184 योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योनी मिळून तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. अनमोल अशा प्रकारचं जीवन आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, तो मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिलेगा न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिलेगा फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. संग में तू जाया कर, तू जाया कर, हरि का भजन तू गाया कर. हरि का भजन तू गाया कर. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिलेगा फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. वा. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा जर. गायक वादक फार छान लाभले बरं. फक्त ऐकण्याकरता कानं तुमचे तेवढे आसुसलेले पाहिजे. मग जरा मजा येईल ऐकण्याकरता. कीर्तन किती वेळ करायचं सांगा. चालू द्यायचं केव्हा? चालू द्यायचं हा? तोपर्यंत चालू द्यायचं. एक अर्धा तास आणखी करू आपण. विठाल विठाल विठ्ठल 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 साहेब म्हणतात 1 तास करायचं आहे. चालेल ना? जोडीनं आलात का एकटाच आलात तुम्ही? जोडी पण आली ना? हां, म्हणून म्हणतायत तुम्ही 1 तास करा. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. एक 2-3 तोला मोलाचे वाक्य सांगेल. ऐकणारे जरा जाणकार मंडळी आहेत म्हणून बोलेल. 3 महत्त्वाचे मुद्दे घरी घेऊन जा. मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे. मानवाचा दानव होणं खोमणे काका हा पराभव आहे. मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे. पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. मानवाचा दानव झाला तर मानवी जीवनाचा पराभव होईल. मानवाचा महामानव होणं हे तर शक्यही नाही आपल्याला. महामानव 100 वर्षानंतर 500 वर्षानंतर जन्माला येत असतो. महामानव होणं एवढं सोपं आहे का? ते होऊन गेलेत. मग ते सद्गुरू जोग महाराजांपासून तर ज्ञानोबरायपर्यंत बघा, ही सगळी महामानव आहेत. ही सगळे संत या मांदियाळी तुम्ही जर बघितली, ही सगळी त्या ठिकाणी महामानव आहेत. सध्या हयातीत तर महामानव थोडेसे पाहायला मिळतात. आपल्या भागातील महामानव असतील तर ते भास्करगिरी बाबा, ही महामानवच आहेत. महात्मा आहे, महामानव. आळंदीमध्ये शांतीब्रह्म कुरेकर बाबा, ही महात्मे आहेत.
ज्ञानोबरायचं दर्शन नाही झालं तरी चालेल, कुरेकर बाबांचं दर्शन जरी घेतलं तरी ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं याची अनुभूती तुम्हाला मिळेल. मी केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करेल, येणाऱ्या काळात पद्मश्री पुरस्कार द्यायचा असेल तर तो पद्मश्री पुरस्कार द्या शांतीब्रह्म कुरेकर बाबांना. हां, पद्मश्री पुरस्कार बाबांना दिल्यानंतर काय बाबांचा गौरव नाही, पद्मश्री पुरस्काराचा गौरव होईल, पद्मश्री पुरस्काराचा. पण विनंती तरी कोणाला करावं, काहीच मेळ लागत नाही. कुणाला विनंती करता, काहीच मेळ लागत नाही, तर विनंती करता तरी कुणाला. ही महामानव होऊन गेलेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही थोर महामानव होऊन गेलेत. मी एक नाव पुढं घेतो, तुम्ही सगळे तेच पाठीमागं म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. लबाडीपणा केला तुम्ही. मी म्हटलं मी जे नाव पुढं घेतो ते तुम्ही पाठीमागं म्हणा, पण तुम्ही का जय म्हटलात? या मातीकरता त्यांनी रक्त खर्च केलेला आहे, म्हणून आपलं रक्त सळसळ करतं त्यांचं नाव जरी ऐकलंय. गेले छत्रपती शिवाजी महाराज, पण आजही त्यांच्या आठवणी हृदयाला स्पर्श करतात. माझ्या राजार, माझ्या शुभार, शोधू कुठार, धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर, या मावळातून मावळून तू कधीच गेलार. माझ्या राजार, माझा शिवबार, माझा राजार, माझा शिवबार. वा वा. अंबादास साहेब, खऱ्या अर्थाने ठाकरे गटापेक्षा आम्हाला शिंदे गट हा फारच पॉवरफुल वाटतो. त्याचं कारण काय असेल तर ते हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहेत. विठ्ठल 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 ही महामानव होऊन गेलीत. खऱ्या अर्थाने ही महामानव आहेत. मला असं वाटतंय महामानव होणं हे शक्य नाही आहे, पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा. नेहमी सांगत असतो, मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा. आज माणुसकी, जिव्हाळा, प्रेम संपत चाललंय. पैसा खूप आहे हो लोकांकडे, माणुसकी संपत चालली आहे. तुम्ही आम्ही जो तो प्रयत्न करतोय तो पैशासाठीच करतोय. तुम्ही असेल मी असेल, पण यात आपली माणुसकी विसरत चाललोय, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. लोकांचे 10-10 ताळाचे बंगले झाले तो, पण त्या बंगल्यामध्ये माणसंही नाही राहिलेत. बंगल्याची उंची वाढलीत, पण माणसाच्या मनातली उंची ही खालावलेली आहे. त्याकरता काहीतरी प्रयत्न करा. आपल्या अंतकरणामध्ये सातत्याने अखंड प्रेमाचे झरे वाहिले पाहिजे, त्याकरता माणसाने प्रयत्न करा. साने गुरुजींची फार गोड कविता होती, खरा तो एकची धर्म लोकांचे बांध कोरावे. हे शिकवलं आपल्याला? नाही, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार भावे. ही साने गुरुजींची कविता तुम्हा आम्हाला सगळ्यांना श्रोत आहे, ज्ञात आहे. माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. माणुसकी संपली राव, माणुसकी पाहायला मिळत नाही आहे. गावात श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं, गावात श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतंय, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागला पाहिजे. त्याकरता प्रयत्न करा, त्याकरता प्रयत्न करा. अहो एक दगड देवळात गेला तर तो देव होतो राव. एक दगड देवळात गेला तर तो देव होतो. ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए. इंसान जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए, वहाँ मंदिर बन जाए. असं काहीतरी जीवन असलं पाहिजे. जमाना बदलत चाललाय, काळ बदलत चाललाय, काळ बदलत चालला. मी नेहमी म्हणत असतो सर, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर, या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर. बदलून गेला जमाना.
बदलून गेला निसर्ग. जमाना बदलताना दिसतोय. मला असं वाटतंय जगताना असं जगा की मेल्यानंतर माणसाचं जीवन मेल्यानंतर माणसाचं नाव राहिलं पाहिजे. त्याकरता जे प्रयत्न करायचे तेवढंच जगा. विठाल विठाल विठ्ठल जगण्याची चिंता आणि मरणाची भीती खोमणे काका ही सगळ्यांनाच आहे. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही प्रत्येकाला आहे की नाही? तुम्हाला मरणाची भीती आहे की नाही? आहे की नाही? कोरोनात तुम्ही कोरोनाला घाबरले का मरणाला घाबरले? मरणाला घाबरले की नाही? तुम्ही आम्ही काय सगळे घाबरतायत. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही सगळ्यांना आहे काका, सगळ्यांना आहे. मरणाची भीती आम्ही किती कंबर ठासू ठासू सांगतोय ना. अजो नित्यम शाश्वतोयम पुराणम नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे. मरणाचं भय कुणाला नाही. तुका म्हणे वाहे मरणाचे भय. प्रत्येकाला भय आहे, भीती आहे. पण मला असं वाटतं आपलं भीतीमुक्त भयमुक्त जीवन असलं पाहिजे. दगडावर आपटलं जाणं ही भीती फक्त ऐका ऐका फार तोलामोलाचं वाक्य आहे. दगडावर आपटलं जाणं ही भीती फक्त मळलेल्या कपड्यालाच असते. दगडावर आपटलं जाणं ही भीती फक्त मळलेल्या कपड्यालाच असते. बायका त्याच कपड्याला धुतात की जे मळलेले आहेत. विठाल विठ्ठल 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 जगण्याची चिंता आणि मरणाची भीती गेली पाहिजे. पण मरण हे कुणाला चुकलं नाही आहे. कुणी असो ते कुणी असो मरण कुणालाही चुकलं नाही, कुणालाच चुकलं नाही. मग ते न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. सत्यवाल्याचं चालत नाही बरं. सत्यवाल्याचं जर चाललं असतं ना यमाला मॅनेज केलं असतं बरं का. सत्यवाल्याचं चाललं असतं तर आपलं यमाला मॅनेज केलं असतं. बाकीच्या लोकांनी केलं असतं की नाही हे मला माहीत नाही, पण मंत्र्यांनी नक्की मॅनेज केलं असतं. यमाला नक्की मॅनेज केलं असतं. 10-5 लोक 5-50 हजार 5-50 कोटीचं भेंडोळं डायरेक्ट यमापुढं टाकलं असतं. डायरेक्ट यमापुढं. मला तर आताच्या मंत्र्यावरती भरोसाच नाही राहिला महाराज. भरोसाच नाही राहिला. आताच्या मंत्र्यांनी ते मात्र केलं असतं. मला सांगायचं काय, सत्यवाल्याचं काही चालत नाही, संपत्तीवाल्याचंही काही चालत नाही, कुणाचंच काही चालत नाही. मरणापुढे कुणाचंच चालत नाही. प्रत्येकाला मरावं लागणार हे शाश्वत आहे. मी नेहमी म्हणत असतो आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. एक साथ काय हो आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही देशा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जगपाती हे भयाले मोठे. उठा उठा जगपाती भयाले मोठे. उठा उठा जगपाती भयाले मोठे. उठा उठा जगपाती भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले तू घर आजा. असं आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. की उठा उठा जागा पाठी की भयाले मोठे. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही प्रत्येकाला आहे. साहेब तुमचं काय नाव? शिवनाथ रहाणे. माजी सैनिक आहात. क्या बात आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा तो छंद आहे. क्या बात आहे. झाडं लावण्याचा छंद आहे. तुमच्यामुळे कीर्तन करतोय बरं. हे सैनिक त्यांच्यामुळे आम्ही कीर्तन करतो. मी नेहमी म्हणत असतो
ही का देशाकरता मरतात माहीत आहे? मैं इसका हनुमान हूँ ये देश मेरा राम है, मैं इसका हनुमान हूँ ये देश मेरा राम है, छाती फाड़ कर देखो अंदर बैठा पूरा हिंदुस्तान है, अंदर बैठा पूरा हिंदुस्तान है। आज मर हा शब्द देखील कुणाला आवडत नाही आहे, मर शब्द सुद्धा कुणाला आवडत नाही। ही माणसं देशाकरता मरतात। मला सांगायचं काय, जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही तुमची गेली पाहिजे। या पलीकडचं जीवन हे साधूचं जीवन आहे। आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य, किंवा हरीच्या दासा चिंता अगटते वार्ता। हरीच्या दासांना चिंता नाही आणि भीती नाही, भयमुक्त आणि चिंतामुक्त त्यांचं जीवन आहे। एक उदाहरण आठवलं म्हणून सांगेल। गुरुवर्य पाठात विनोदाने सांगायचे, आपल्या सगळ्या बसले जी मंडळी आहे सगळ्यांची भीती गेली पाहिजे, भीतीमुक्त जीवन आपलं असलं पाहिजे। गुरुवर्य पाठात विनोदाने सांगायचे, एका गावात 2-4 पायाच्या कुत्र्याचे भांडण लागले। ऐका ऐका, एका गावात 2-4 पायाच्या कुत्र्याचे भांडणं लागलेत आणि ते कुत्रे भांडण करत करत विहिरीत जाऊन पडलेत। विहिरीत पडल्याच्या नंतर ते कुत्रे विहिरीत पडलेत, सडलेत आणि वर फुगून आले। बहुधा जे कुत्रे भांडण करतात ते सडतातच। सध्या तरी कुत्र्याचंच बोलतोय। सडून वरती आलेत, सगळं गाव परेशान झालं। काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? पंच कमिटी बसली। एक जण म्हटला जरा केवडा अत्तर वगैरे घेऊन येतो, चौफुला अत्तर मोगरा अत्तर आणतो, अभी तो सिर्फ फॉग चालू है। अत्तर आणले, विहिरीत सोडले, पाणी काही पवित्र होत नाही। ऐका ऐका, फार गोड कीर्तन आहे, ऐका, लक्ष द्या। पाणी पवित्र होत नाहीये। एक जण म्हटला मी जरा गंगेचं जल घेऊन येतो, इंद्रायणी माता जमुनेचं जल आणतो, पाणी पवित्र होईल। पाणी सोडलं विहिरीत, पण मला असं वाटतं ते पाणी काही पवित्र होत नाही। सगळं गाव परेशान आहे। एक जण म्हटला नामचिंतन करू, नामचिंतनात भली मोठी ताकद आहे, नामचिंतनाच्या द्वारा पाणी पवित्र होईल। सगळेजण नामचिंतन करायला लागले। दिवसभर पुरुष मंडळी, रात्री महिला मंडळी भजन करतात। दिवसभर पुरुष मंडळी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, जरा करा ना भजन, घडू द्या भजन। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल। जरा येऊ द्या ना। निवडणुकीच्या टायमाला असा आवाज येतो का? असा रामकृष्ण हरी विठ्ठल, जरा येऊ द्या की आवाज। हा येऊ द्या, येऊ द्या। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, क्या बात आहे, क्या बात। आईला नक्कीच समाधान वाटत असेल, घडू द्या नामस्मरण। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। वा, गोड। असं वाटतंय लता दीदीच्या वर्ष श्राद्धाला तुमचंच भजन ठेवावं की काय, एवढं गोड भजन तुम्ही करताय। भजन केलं, पाणी काही पवित्र होत नाहीये। अनेक साधनं त्या ठिकाणी केलीत, पाणी पवित्र होत नाही, सगळं गाव परेशान आहे। भागवत ठेवलं, धन्य भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशने, पाणी काही पवित्र होत नाही। काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? त्या गावात अचानक मी गेलो। बऱ्याचशा गावात मी अचानकच जातो। अचानक गेलो, सरपंच भेटले। सरपंच का हो नाराज दिसतायत, काय करावं महाराज? सगळ्या गावाला पाणी प्यायला, ज्या विहिरीचं पाणी प्यायचं सगळं गाव, ते पाणीच दूषित झालंय आणि आम्ही सगळे साधनं केले, भागवत वाचलं, सगळ्या गोष्टी केल्या। म्हटलं नेमकी पाणी कशामुळे अपवित्र झालंय, पाणी दूषित कशामुळे झालंय? म्हणे महाराज त्यात 1-2 कुत्रे पडलेत। म्हटलं ते कुत्रे काढले का? म्हणे नाही। आता मला सांगा, किती भागवत वाचलं, किती नामस्मरण केलं, जोपर्यंत त्या विहिरीतले 2 सडके कुत्रे काढत नाही तोपर्यंत ते पाणी पवित्र होऊ शकत नाही। तद्वत हृदयातील चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे काढत नाही ना, तोपर्यंत तुम्ही समाधानी होऊ शकत नाही। विठ्ठल विठ्ठल। भीतीमुक्त जीवन असलं पाहिजे, चिंतामुक्त आपलं जीवन असलं पाहिजे। खऱ्या अर्थाने जीवनयात्रा जर सफल करायची असेल तर त्याकरता तुम्हाला एरझार संपावं लागेल। ही जगद्गुरु तुकोबरांची क्रांती आहे। खऱ्या अर्थाने क्रांती म्हणजे काय? जे कुणाला शक्य झालं नाही ते करून दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थाने क्रांती आहे। कुठली तरी रेल्वे यायची, प्लॅटफॉर्मवरती थांबायची, एक चहा विकणारा तो व्यक्ती तुम्हाला माहीतच आहे, तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतोय। तुम्ही ठरवलं तर काही करू शकता। क्रांती करणं ही आपल्या हातात आहे, क्रांती केली पाहिजे। जीवनातली एरझार संपवणं हीच खऱ्या अर्थाने मानवी जीवनातली क्रांती आहे। अभंगाचं 2रं चरण।
त्यांची सरली येर झार त्यांची सरली येर झार त्यांची सरली येर झार त्यांची सरली येर झार त्यांची सरली येर कांची सरली येर झार त्यांची सरली येर झार त्यांची सरली येर झार झाला सफळ या झाला सफळ व्यापार व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार त्यांची सरली येर कांची सरली येर झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार कांची सरली येर कांची सरली येर कांची सरली येर झाला झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ कांची सरली येर झाला झाला सफळ व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार गाडी वाजवा हॅलो 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 विठाल 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 विठ्ठल 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 साहेब समोर या ना या पुढे पुढे या जरा पुढे सारखा पुढे सारखा मागची मंडळी बसू द्या दादा आवाज क्लिअर करा ना पहिलं जसं होतं तसं करा हॅलो 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 पहिलं जसं होतं तसं आवाज बघा हॅलो 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 विठाल विठाल वा पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे खऱ्या अर्थाने एरझार आहे. मला असं वाटतं एरझार संपवणं ही मानवी जीवनाची साफल्यता आहे. संत महात्म्याने एरझार संपवली. एक दोन उदाहरण सांगेल आणि कीर्तन संपवेल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एरझार संपवली. याचं कारण काय असेल तर संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात, हवं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून संत महात्म्याने एरझार संपवली. संतांनी हवं तेव्हा जन्माला आलेत, हवं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन गेलेत. एक उदाहरण तुमच्या पुढ्यात ठेवील. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं उदाहरण. आपण नाथांच्या अगदी भूमीतली माणसं आहोत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सामान्य अधिकार नाही आहे. त्या काळातही मोगली सत्तेची राजवट असताना त्याही काळात कथा कीर्तन मंदिरं उद्ध्वस्त केली जायची, परमार्थ बंद पाडला जायचा. त्याही काळात नाथ महाराजांनी परमार्थ जिवंत ठेवला. आजही या मोगली सत्तेची राजवट त्याही काळात होती. आताचं वातावरण मला माहीत नाही, पण काही चेहरे समोर बघितल्यानंतर थोडंसं समाधान मिळतं. मोदीसारखी माणसं, योगीसारखी माणसं डोळ्यासमोर असले की माणसाला कुठंतरी, आम्हाला देखील कीर्तन करण्याची ऊर्जा
या व्यक्तीकडे बघून मिळते. देशाचं भवितव्य आहे. धर्मभूषण आम्ही सगळ्यांना म्हणजे आम्ही कुणाचे पक्षाचे नाही. ज्याचं पांडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष आहे बरं साहेब. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. आणि कुठल्याही पक्षाचं कीर्तन असू द्या मी बोलू शकतो. भाजपाने कीर्तन ठेवलं तर मी बोलू शकतो. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. राष्ट्रवादीने कीर्तन ठेवलं घडी घडी काळ वाट याची पाय असं मी कीर्तन करू शकतो. ठाकरे साहेबांनी जर कीर्तन ठेवलंच मज हेही नाही तेही नाही मज वेगळा दोही पासोनी असा अभंग मी घेईल तिथे घेईल बोलण्याचा प्रयत्न करू शकतो हे की नाही. शिंदे साहेबांनी आता जर ठेवलं तर उभारीला आहात किंवा असं काही घेऊ शकतो अभंग आम्ही प्रयत्न करू शकतो. ऐका पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सामान्य अधिकार नाही नाथांचा अधिकार 36 वर्ष परमात्म्याने नाथांकडे काम करावं. नाथ महाराज श्रीमंत आहेत शांत आहेत आणि संत आहेत. ऐका नाथ महाराज श्रीमंत शांत संत काय श्रीमंत शांत संत काय श्रीमंत शांत आणि संत एवढे श्रीमंत होते नाथ महाराज. एवढे श्रीमंत भिकारी जरी आला तर तो सोन्याच्या ताटात जेवायचा. ही नाथ महाराजांची श्रीमंती आहे. कुठंतरी उदारता असली पाहिजे. कभी कभी क्या होता है देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. किसी के पास देने का दिल होता है लेकिन देने के दिन नहीं होते. ज्याच्याकडे देण्याची दानत असेल त्यांनी देत चला किसी के. साहेब एकटा तुम्हीच टाळा वाजवतायत बाकीचे वाजवत नाहीये. वाजवायचे असेल तर जरा सगळ्यांनी जोरदार वाजवा जरा आम्हालाही ऊर्जा मिळेल. नाहीतर टोल नाक्यावरती याच्यापेक्षा चांगल्या टाळ्या वाजतात जरा उत्साह मिळतो कीर्तनकाराला आहे की नाही. नाथ महाराजांचं जीवन आहे श्रीमंत. आजही तुम्ही जर जुन्या वाड्यात जर आलात आजही नाथांचा जुना वाडा कधी येऊन बघा. जुन्या वाड्यात जर तुम्ही गेलात तर नाथांच्या जुन्या वाड्यातल्या भिंती अशा आहेत ट्रॅक्टरच्या ट्रॉली लावून जाईन त्या भिंतीवरून अशा नाथांच्या भिंती आहे. आताच्या भिंती म्हणजे यमुनाक्काने खिळा ठोकान सुमन अक्काच्या घरात जाव. यमुनाक्काच्या खिळाला सुमन अक्काने तेलाची कॅन लावावी. यमुनाक्काने तिचा खिळा काढून घ्याव आणि सुमन अक्काची तेलाची कॅन लवंडून जाव. ही आताची श्रीमंती आहे. पण ते नाथ महाराज आहेत. सामान्य श्रीमंती नाही महाराज. परमात्म्याने नाथांकडे काम करावं. काय नाथांचा अधिकार असेल. घासितो नाथा गरी चंदन घासितो घरी चंदन घासितो नाथा घरी चंदन. काय नाथ महाराजांचा अधिकार होता. परमात्म्याने 36 वर्ष नाथांकडे काम करावं. श्रीखंड्या रूपात श्रीखंड्या चंदन उगाडोनी करी वस्त्र गंगेकडे धूत असे. काय नाथ महाराजांचा अधिकार आहे. सामान्य नाही. परमात्म्याने आपल्या घरी यावं आपल्याला असं वाटत नाहीये. अरे परमात्म्याने आपल्या घरी यावं आपल्याला आनंद आहे. पण आपण परमात्म्याच्या घरी जाणं म्हणजे दुःख वाटतंय आपल्याला. काय नाथ महाराजांचं जीवन आहे. 36 वर्ष परमात्म्याने काम करावं चंदन घासून द्यावं. घासितो नाथा घरी चंदन दासांचाही दासनाथ घासितो नाथा घरी चंदन हे चंदन नाथा घरी चंदन नाथा घरी चंदन नाथा घरी चंदन. सामान्य अधिकार नाही नाथ महाराजांचा. नाथ महाराज श्रीमंत आहेत. फार श्रीमंत आणि शांत आणि संत आहेत नाथ महाराज. नाथ महाराजांनी देह ठेवला. ऐका नाथ महाराजांनी शुद्ध प्रतिपदेला षष्टीला नाथांनी देह ठेवला. सगळं गाव एकत्रित झालंय. नाथ महाराज गेलेत. सगळं गाव एकत्रित आलंय. 4 खांदेकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते पंत 2-4 सखाराम पंत वगैरे 2-4 जण आलेत. नाथांना खांदा दिला आणि नाथ महाराजांना घेऊन चाललेत. आणि घेऊन जात असताना सहज पंत दुसऱ्या पंताला चिमटा घेतोय. आयुष्यभर भजन केलं. आयुष्यभर कोणतंच पद नाही दिलं. पण शेवटी आपल्याच खांद्यावर चाललंय. नाथ महाराज ताटीहून उठून बसलेत. पंत पंत ठेवा खाली. नाथ महाराज त्या ताटीवरून त्या ठिकाणी उठतायत आणि नाथ महाराज चालत पुन्हा नाथ महाराज वाड्यात जात आहेत. 1 वर्ष नाथ महाराज राहिले साहेब. 1 वर्ष राहिलेत. पुन्हा शुद्ध प्रतिपदेला नाथांनी देह ठेवला. ऐका फार गोड आहे. कीर्तन घरी घेऊन जा.
नाथ महाराज पुन्हा त्या ठिकाणी गेलेत. ही बातमी सगळीकडे कळाली. नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत. सगळा समाज पुन्हा एकत्रित झालाय. हे पंत वगैरे 2-4 जण हे भावकीतलेच होते. हे भावकीतले होते. ते म्हणे अय काही बोलायचं नाही बरं. नाथ महाराज उठून बसू देत, काही बोलायचं नाही. नाथांना घेतलं, घेऊन चाललेत. राम बोलो भाई, राम बोलो भाई, राम बोलो भाई, राम बोलो भाई. नाथांना घेऊन चाललेत. आता नाही राहिलं ते. आता तुम्हाला माहित आहे. हा हे राम हा तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम हे राम हे राम. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान. रघुपति राघव राजा पतित पावन सुतारा, रघुपति राघव राजा राम पतित पावन सुतारा. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा. नाथ महाराजांना घेऊन जातायत. नाथ महाराजांना घेऊन जातायत. राम बोलो भाई, 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 राम बोलो भाई. नाथ महाराजांना घेऊन जातायत. एका मुलीचं लग्न झालेलं होतं. ती माय माऊली आपल्या लेकीला त्या ठिकाणी सासरी वाटं लावत होती. सासरी वाटं लावत असताना तिच्या मनात आलं की आज माझ्या लेकीला सासरी पाठवायचंय. नाथाला काय आजच मारायचं होतं का? नाथ महाराज उठलेत. पंत ओ पंत, होय आपण तर काही बोललो नाही ना. पंत ठेवा खाली. नाथ महाराज चालत चालत पुन्हा वाड्यात जात आहेत. शुद्ध प्रतिपदेला नाथ महाराज दुसऱ्या वर्षी, आजही षष्ठी चांगल्या प्रकारे भरते. नाथ महाराज चालत चालत गोदावरी पात्रात गेले. नाथ महाराजांनी स्वतः समाधी स्वतःने घेतली. मला सांगायचं काय, संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात, ठरवलं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. विठ्ठल 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 त्यांची सरली एरझा झाला सफल व्यापार. जीवनयात्रेचा गौरव होणं ही मानवी जीवनाची सफलता आहे. साफल्यतेकडे माणसाचा जीवनाचा प्रवास असला पाहिजे. महाराज आम्ही सामान्य माणसं आहोत. एरझार संपवण्याकरता आम्ही काय करायला पाहिजे? बाकी काही जास्त प्रयत्न करू नका. हृदयात देवाला साठवा, एरझार संपेल. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हो साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी.
कांची सरली रे सारे कांची सरली रे सारे कांची सरली रे कांची सरली कीर्तन झाल्यावर 1 रुपया दिला तुम्हाला शंकरजी. गायक वादक फार गोड आहेत बरं. आपल्याकडं वेळ अपुरा पडतोय, नाहीतर गायक वादक त्यांच्या चाली तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता. शंकरजी आणि तुकारामजी काय असतं माहिती आहे का, कीर्तनातले गायक वादक चांगले की त्याचं कीर्तन चांगलं. गायक वादक येड्यावानी करायला लागले की इकडं काही मेळ लागत नाही. कधी कधी असं होतं ना, गायक चांगले असते तर वादक येड्यावानी करतात, वादक चांगले असले की टाळकरी येड्यावानी करतात. हे सगळं जमून आलं की बसलेले येड्यावानी करतात. कधी कधी होतं तसं, गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात, पाहुणे कुणी आलं की पोरं येड्यावानी करतात, माहेरचं कुणी आलं का हे येड्यावानी करतात, आणि 4 वाजले की प्यानर येड्यावानी करतं. विठ्ठल देवाला हृदयात साठवा, येरझार संपेल. देवावरती खरं प्रेम करा, सच्चा प्रेम करा, देवावरती खरं प्रेम करा. एक सांगू का, प्रेम खरं असेल तर अंतरही काही वाटत नाही. प्रेम खरं असेल तर अंतरही काही वाटत नाही. म्हणून वारकरी पायी चालत चालत 300 किलोमीटर जातात. ह्याचं कारण काय असेल तर तो पांडुरंग परमात्मा आवडतो ना. प्रेम खरं असेल तर माणसाला अंतर काही वाटत नाही. कहते हैं वो बुलाए तो आसमान में भी चले जाना, वो बुलाए तो आसमान में ही चले जाना, क्योंकि मोहब्बत करने वाले कभी फासला नहीं देखा करते, फासला नहीं देखा करते. प्रेम खरं असलं पाहिजे, देवावरती खरं प्रेम करा. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि कीर्तन संपवतो. गंगाखेड, परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं गाव आहे. दमा आणि करुंडबाई हे दोन्ही दाम्पत्य भगवान परमात्म्याची वारी करण्याकरता निघावं. बरं का साहेब, वारी म्हणजे वारकऱ्यांचा प्राण आहे. यारो में यारी का शिवालय में झारी का, यारो में यारी का शिवालय में झारी का, चाय में खारी का, भारत में नारी का, और संप्रदाय में वारी का बड़ा महत्व है. संप्रदाय में वारी का बड़ा महत्व है. आजही बरेचसे लोक आम्हाला प्रश्न करतात, ज्ञानोबा तुकोबरायचा गजर करत तुम्ही पंढरपूरला जातात, नेमकी ज्ञानोबा तुकोबराय आहे तरी कोण? बरीच माणसं प्रश्न करतात. आम्ही फार आमचे गोड वारकरी उत्तर देत असतात. ते काही काही विचारतात, बाहेर देशातले येऊन विचारतात आम्हाला, हे ब्रदर टेल मी व्हॉट इज द ज्ञानोबा तुकोबराय, हे ब्रदर टेल मी व्हॉट इज द ज्ञानोबा तुकोबराय. त्यावेळेस आमचे वारकरी फार गोड उत्तर देत असतात. दुःखामध्ये देखील हसण्याचं ज्याला सोंग करता येतं ना, तो खरा वारकरी आहे, तो खरा वारकरी आहे. आणि ती ताकद संप्रदायामध्ये मिळत असते, ती ताकद संप्रदायामध्ये आहे. मी म्हणत असतो, परमार्थात एन्जॉय करा, परमार्थात एन्जॉय करा. एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. तो परमार्थातला आनंद आहे, तो उपभोगण्याचा प्रयत्न करा. दमा आणि कुरुंडेबाई त्या ठिकाणी पंढरपूरची वारी करण्याकरता जावं. आणि वारी करायला गेलेत, ज्यावेळेस वारीला जातायत, धिन्ना धिन धिन वारीला जातायत दमा आणि कुरुंडेबाई. वारीला गेल्याच्या नंतर परमात्म्याचं दर्शन घ्यावं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलंय आणि परमात्म्याशी हितगुज करावी. देवा बरा आहेस ना रे, पाय तर दुखत नसेल तुझे, प्रकृती वगैरे ठीक आहे तुझी, देवालाच विचारावं तुझी तब्येत कशी आहे. काय प्रेम असेल देवाशी, देवाशी तेवढं संलग्न असलं पाहिजे. मला असं वाटतंय, देवळात गेला तर कधीच देवाला काही मागू नका. अरे तुम्ही आम्ही देवाचेच अंश आहोत. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातन आहात, आपण त्याचे अंश आहोत. तुमच्या जीवनात काय काय उणीव आहेत हे सगळं त्याला माहित आहे. त्याच्या समोर तुमची काय व्यथा मांडताय, देवाला विचारा तुमची प्रकृती कशी आहे. कधीतरी देवाकडे जा. दमा आणि करुंडीबाई, काय त्यांचा जीवनातला भाव असेल, पण सहज मनात आलं, देवाचं दर्शन घेतलं आणि मनात भाव जाज्वल्य झाला. आम्ही म्हातारपणाकडे दिशेने वाट करतोय, पण इथून पुढे वारी कुणी करावी, कुणीतरी कुलदीपक, वंशाला कुलदीपक हवाय. हा मनात संकल्प आला, घरी येतायत, तो परमात्मा आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंबर परिहार चिन्ह लगे. त्या परमात्म्याला काही कळत नाही. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, तो परमात्मा काय देऊ शकत नाहीये. स्वप्न पडलं, स्वप्नात सांगितलं की तुला आता मुलगा नाही होणार, मात्र मुलगी होणार.
मुलगी झाली पण ती दामाद शेट्टीला देऊन टाकायची. वारी करत करत त्या ठिकाणी त्या लेकराला घेऊन यावं. दामाद शेट्टीला ती मुलगी दिली. त्या मुलीचं नाव काय बाबा? जनाबाई. क्या बात आहे. चांगली माणसं समोर बसलेली आहे. जनाबाईचं जीवन सामान्य नाही. जनाबाईने भांडी घासावी, दळण कांडण करावं. काय जनाबाईचा अधिकार सामान्य नाही. जनाबाईने झाडलोट करावी, परमात्म्याने केर भरावा. फार गोड आहे. झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी. पाटी घेवोनिया श्री नेवोनिया टाकी दुरी. काय अधिकार जनाबाईचा आहे. स्वतः परमात्म्याने त्या ठिकाणी दळण कांडण करण्याकरता यावं. जनाबाईने जात्यावर बसावं. आता काळ बदलत चालला. आता जातही आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल. आता काळ बदलला. एकाने मला मेसेज केला होता व्हॉट्सअपला, महाराज इथून पुढच्या मुलाला आईची पदराची सावली मिळणार नाही. इथून पुढच्या मुलाला आईची पदराची सावली मिळणार नाही. मी त्याला प्रतिउत्तर दिलं की एखाद्या वेळेस भूकंप होईल, जग बुडून जाईल, याचा अर्थ असा असावा. पण त्याने पुन्हा रिपीट मला मेसेज केला, महाराज भूकंप वगैरे काही होणार नाही. इथून पुढच्या आया सगळ्या जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही, तर सावली मिळायचा काय प्रश्न आहे. काळ बदलत चाललाय महाराज, काळ बदलत चाललाय. संसरती इति संसार हा जो बार बार बदलता है उसे संसार कहते. काळ बदलत चाललाय, बदलत चाललाय. जनाबाईनी जात्यावरती बसावं आणि जनाबाईनी म्हणावं, कान्हाई दळीन मी एकली. कान्हाई दळीन मी एकली. कान्हाई विटेवरच्या मालकाने यावं आणि आल्यानंतर परमात्म्याने जात त्या ठिकाणी परमात्म्याने म्हणावं, जनाई जनाई दळीन मी एकली. जनाई दळीन मी एकली. परमात्म्याने दळावं. विटेवरचा मालक म्हणतोय मी स्वतः एकटा दळतोय. त्यावेळेस जनाबाईने म्हणावं, तुला शास्त्र माहित आहे का दळण्याचं? दळण्याचं शास्त्र माहित आहे? अरे ज्या परमात्म्याने हे शास्त्र निर्माण केलं त्याला माहित नसेल का दळण्याचं शास्त्र? जनाबाई सांगते, उजव्या पायाची आडी घाला आणि डावा पाय लांब करा आणि मुक बसू नका, काहीतरी म्हणा, काहीतरी म्हणा. परमात्मा म्हणतोय जनाबाई तूच काहीतरी म्हण. जनाबाई ज्या वेळेस जात्यामध्ये त्या ठिकाणी दाणे टाकते त्यावेळेस जनाबाई म्हणते, मुखी घाली दे ग. जात्याच्या मुखी घाली दे ग. मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घाली दे. मोत्याचे दाणे. गोड गोड. अरे साक्षात माझ्या कीर्तनाला तुकाराम जे आहेत, काय ऊन आहे मला, काय ऊन. फार गोड आहे. ॲक्युरेट प्रमाण आहे बरं जनाबाईचं. काही काही प्रमाण देते तर आपण म्हणावं प्रमाण बसलं नाही. ते म्हणते महाराज प्रमाण जाऊ द्या पण ठेवण कस का होती.
ठेवण महत्व, अरे प्रमाण महत्वाचं आहे, ठेवण काय महत्वाचे आहे. जनाबाई काय अधिकार असेल जनाबाईचा. मी थोरा मोठ्यांच्या मुखातून वाक्य ऐकलेलं आहे. परमात्म्याने ते अभंग लिहिण्याकरता घ्यावे जे जनाबाई म्हणत असायच्या. विटेवरचा मालक झालं आपलं कीर्तनभर, फार गोड आहे. जनाबाईचे अभंग परमात्म्याने लिहावे. ज्ञानोबरायने विचारलं, दर्शनाला आलेत, कुणाचे अभंग लिहिताय? नाही नाही, नोट्स तर तुमच्याकडे दिसते, कुणाचे तरी अभंग तुम्ही लिहिताय? नाही, मी कुणाचे अभंग लिहित नाहीये. एक सांगू का, कुणाचा लेखक कोण असेल, कुणाचा कोण असेल मला माहीत नाही, पण जनाबाईचा लेखक मात्र परमात्मा होता. विटेवरचा मालक जनाबाईचा लेखक होता. तो अभंग कुठला होता सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना तो आवडणार आहे. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. हरिला पंढरीचा चोर, 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 हरिला धरिला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर महिला मंडळ येऊ द्या नाव. धरीला गळा बांधुनिया दोर, हो सगळीकडे तुमचा आवाज आहे बरं. आता ग्रामपंचायत सदस्य महिला, बरेचसे आता सगळीकडे महिला महिला, सगळं लोन यांच्या करताच आहे. बसही यांनाच फुकट आहे. अर्ध सगळीकडे महिला आहेत, सगळीकडे महिला आहेत, सगळीकडे ग्रामपंचायत आमदार बरेचसे महिला महिला आहेत, सगळीकडे महिला आहे. एका घराचं 2 घरं करणारी महिलाच आहे, सगळीकडे महिला आहे. बरं का साहेब, शिंदे साहेब, मला बऱ्याच दिवस प्रश्न पडला होता, याचा विको कमी करण्यात आला. बऱ्याच दिवस प्रश्न पडत होता, पेट्रोल भरायच्या वेळेस बायकाला पेट्रोल पंपाच्या बाहेर का ठेवतात. मला बऱ्याच दिवसांनी प्रश्नाचं उत्तर मिळालं, कारण तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू बाहेर ठेवाव्यात. फार गोड आहे, फार गोड आहे. जनाबाईंनी तो अभंग लिहावा, परमात्म्याने तो गावा. काय अधिकार असेल जनाबाईचा, सामान्य अधिकार नाही. जनाबाईच्या ओव्या फार गोड होता. जनाबाईच्या ओव्या, एक ओवी ऐकू आपण. होव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, होव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीला दळीले, दळण दळीला सख्या श्रीहरी, दळण दळीला सख्या श्रीहरी, दळण दळीला सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. वा, वेळ आपल्याकडे कमी आहे, झालं आपलं कीर्तन. देवाला हृदयात साठवा. अनेक संतांनी हृदयात देवाला साठवलं. महाराज हृदयातच देव आहे, मग साठवण्याकरता कशाकरता सांगतायत. देव हृदयातच ना, आता हरी बाहेर हरी, सगळीकडे परमात्मा आहे. पण खऱ्या अर्थाने हृदयात जो देव आहे, काम क्रोध लोभ माया या सगळ्या गोष्टीने तो अहंकाराने आपल्या हृदयातून कुठंतरी बाजूला गेला असं मला वाटतंय. याच्याकरता मला असं वाटतंय, हृदयात देवाला साठवण्याचा प्रयत्न करा. हृदय एवढं मोठं मंदिरात देव साठवायचा कसा साठवायचा. त्या हृदयालाच मंदिर बनवा आणि त्या मंदिरात देवाला साठवा. आपल्या मानवी जीवनाची यात्रा ही सफल झाल्याशिवाय राहणार नाही.
देवाला हृदयात साठवा. अनेक संतांनी साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी देवाला हृदयात साठवलं. अनेक संतांची प्रमाणं देता येईल, पण कीर्तनाची वेळ आपली या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे, अर्थात वेळ झालेली आहे. सावता महाराजांचं उदाहरण, आता सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. देवाला हृदयात साठवलं. सावता महाराजांचं जीवन तुम्हाला माहित आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी, लसूण मिरची, लसूण मिरची कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. खूप गोड आहे. आमुची माळी याची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत. सावता महाराजांनी हृदयात देवाला साठवलं. जीवन यात्रा सफल झाली. सगळ्यांनी वरती हात घ्या. 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करा. हे भजन आमच्या आई करता आहे, सावित्रीबाई आई करता हे भजन आहे. आई हा सगळा सोहळा पाहत असेल, आपल्या चारही लेकरांना भरभरून आशीर्वाद देत असेल. काय सोहळा आहे कीर्तनाचा. सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करा. तुलेले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंग. तुलेले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंग. तुलेले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग, 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 पांडुरंग. तुलेले हरी का नाम, विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल माता, 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 विठ्ठल माता, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा. आई विना भिकारी. आईचं प्रेम काय असतंय. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाचा रे. हो, 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 हो. नभी
मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर लालाचे जीवनाचा तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास होल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर लालाचे जीवनाचा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार विष्णू विष्णू भाऊ सुरेश सामी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना देशील का कधी झोळीत या तू दान माझे मला जीवना मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजाऊ